हे स्वाभाविकच आहे ना. आनंद वाटला, अगदी आनंद झाला म्हणजे. पण थोडंसं हे आहे की फार उशीर झाला त्यांना हे करायला. पण आता शेवटी असं असतं की हा राजकीय निर्णय असतो. आपला जो प्रस्ताव केंद्र सरकारला गेला होता, तर त्याचं ॲकॅडमिक इव्हॅल्युएशन लगेच झालेलं होतं. त्यानंतरचा भाग हा राजकीय भाग होता आणि तो 10-11 वर्ष लांबला. पण त्या सगळ्यासकटसुद्धा आनंद आहे. ज्यावेळेस त्या समितीवर तुम्हाला प्रमुख अध्यक्षपद केलं, काय आव्हान त्यावेळेस तुमच्यासमोर होतं? नाही, मला साधारण म्हणजे ती समिती नेमण्याच्या आधीच माझ्या लक्षात असं आलेलं होतं की हे आपल्याला करणं शक्य आहे. एक कुलकर्णी नावाचे अधिकारी होते आपल्या राज्य सरकारमध्ये. त्यांनी केंद्र सरकारला पाठवलेलं पत्र असं होतं की बुवा हे काय निकष आहेत, अभिजात भाषेच्या संबंधाचे निकष काय, तर त्याचं उत्तर त्यांनी पाठवलं होतं केंद्र सरकारने. आणि त्याच्या प्रती साहित्य संस्कृती मंडळांच्या सदस्यांना पाठवलेल्या होत्या. तर तशी मला ती मिळालेली होती. ती वाचल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आपली भाषा ही हे करू शकते, ह्या अटींवर अतिशय उत्तम टिकू शकते, त्या सगळ्या फुलफिल करू शकते ती. तर म्हणून मग मी शेवटी कादंबरी लिहिणारा माणूस आहे. मी वाचलेलं होतं, तर मी हरी नरके माझे मित्र, तेही सदस्य होते. तर त्यांना एक फोन केला मी, म्हटलं असं असं आहे. तर त्यांनी ते वाचलं पुन्हा आणि त्यांनी लेख लिहिला लोकराज्यामध्ये. मग संबंधित अधिकारी, मुख्यमंत्री त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण होते, या सगळ्यांचं हे आलं की आपण समिती नेमूया, तयार करूया. तर ज्या वेळेला ते मलाच अध्यक्ष म्हणून त्यांनी व्हा असं सांगितलं, ते जरा मला कठीण वाटलं. कारण अध्यक्ष व्हायचं तर काम करायला पाहिजे, काम करायचं तर माझी कामं बाजूला ठेवली पाहिजेत. 2 वर्ष मी ती पूर्ण बाजूला ठेवून याच्या संबंधाने आपल्या पूर्वसुरींनी काय केलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, हे वाचलं. आधी वाचलेलं होतं ते पुन्हा वाचलं, त्याची संगती लावली. आणि माझ्याबरोबर जी समिती होती त्या लोकांनी फार चांगलं काम केलं. विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांच्या संबंधी आपला एक नकाराचा सूर असतो, पण माझा अनुभव त्याच्या अगदी उलटा होता. जे सरकारी अधिकारी त्या समितीचे सदस्य होते त्यांनी अतिशय उत्तम सहकार्य त्याच्यामध्ये केलं. एकूणच जर पाहिलं तर आता जी मागणी होती ती आता पूर्ण झाली आहे. काय यामुळे जगात, भारतात काय नेमका सन्मान आज मराठी भाषेचा? नाही काय, मी तुम्हाला सांगितलं की इतके ते उशिरा ते मिळतंय, तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे या निमित्ताने मराठी माणसांनी स्वतःच्या भाषेच्या एक प्रकारच्या प्रतिष्ठेचा किंबहुना आत्मप्रतिष्ठेचा विचार जरी केला तरी फार मोठी गोष्ट होईल. मराठी भाषा ही ज्ञानभाषा करण्यासाठी जे काही पावलं उचलायला लागतील त्याला याच्यामुळं आपण उद्युक्त होऊ, त्याची आपल्याला मदत होईल आणि त्याच्यातून काही चांगलं काही घडेल अशी आशा करायला भरपूर जागा आहे. आता दर्जा मिळाला, मात्र आता प्रत्यक्षात काय प्रयत्न केले पाहिजे, शासनाने काय भूमिका घेतली पाहिजे? शासनापेक्षा खरं सगळ्याच गोष्टी शासनाने केल्या पाहिजेत असं म्हणण्यात काय मला म्हणणं योग्य नाही वाटत. शेवटी शासन हे आपल्यातूनच निर्माण झालेलं आहे. ते आपण जी ज्ञानी लोक आहेत, जे विचार करणारे लोक आहेत, यांनी याच्या संबंधामध्ये पुढाकार घेऊन वेगवेगळ्या ज्ञानक्षेत्रामध्ये संस्थात्मक उभारणी केली पाहिजे. शासन त्याला सहकार्य करेल याच्याविषयी मला कोणत्याही पक्षाचा असू द्यात. की महाराष्ट्रामध्ये फक्त ज्ञानी लोकांनी एकत्र येऊन भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीने, मराठी भाषेला ज्ञान भाषा होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची संस्थात्मक उभारणी करून ती सतत चालती राहील याची दक्षता घेतली पाहिजे. 2013 पासून आपला लढा सुरू होता, तर आज 2024ला या लढ्याला कुठेतरी यश आलंय. काय वाटतं, ते काय आनंद वाटतो तुम्हाला? मी सांगितलं ना की मी एका अर्थाने जे काही सरकारच्या पातळीवर केंद्र सरकारमध्ये जे काही चाललेलं होतं, ज्या प्रकारची प्रश्नोत्तर आपल्याला ऐकायला मिळत होती, बरं ती रेकॉर्डेड असतात, ती काय कोणाला त्याच्यापासून बाजूला जाता येत नाही. तर त्याच्यात मला असा एक प्रकारचा टोलवीचा एकूण पवित्रा दिसत होता आणि त्यामुळे मी उदास झालेलो होतो. पण ह्या बातमीने अर्थातच आनंद झाला आणि ती उदासी आता काही अंशी बाजूला झाली. महाराष्ट्राची विधानसभा जवळ आली त्यामुळे कुठेतरी आता हे सगळ्यांना इतकं सहज स्पष्ट दिसतंय, तर त्याच्यात मी आणखीन काय भर टाकणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.